देशात कागदी चलनाचे दिवस संपणार। आरबीआय प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार। आरबीआय कडून प्लास्टिकच्या नोटांचा दुसऱ्यांदा प्रयत्न। तुमच्या खिशातली नोट आता कधीच फाटणार नाहीये। होय, देशाची मध्यवर्ती बँक म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याची योजना आखते। या संदर्भात आरबीआय संचालक मंडळाच्या बैठकीत प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे देशात प्लास्टिक नोटा चलनात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। दरम्यान प्लास्टिक म्हणजेच पॉलिमर चलनी नोटा आणण्याचा विचार आरबीआय का करतंय पाहूया। कागदी नोटांच्या छपाईचा खर्च सातत्यानं वाढत असून गेल्या आर्थिक वर्षात हा खर्च 6,372 कोटी रुपयांवर पोहोचलाय। तसंच आर्थिक वर्ष 2025 मध्ये 23.80 अब्ज नोटा चलनातून बाद कराव्या लागल्यात। यामध्ये प्रामुख्याने 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचं प्रमाण सर्वाधिक आहे। त्यामुळे दीर्घकाळ टिकणाऱ्या, सुरक्षित आणि कमी खर्चात तयार होणाऱ्या प्लास्टिक नोटा चलनात आणण्याचा विचार आरबीआय करतंय। भारतात प्लास्टिकच्या नोटांची संकल्पना काही नवीन नाही, कारण 2012 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात 5 शहरांमध्ये 10 रुपयांच्या पॉलिमर नोटांच्या चाचणीचं नियोजन केलं गेलं होतं। देशात डिजिटल पेमेंटचं प्रमाण वाढलं असलं तरीही मोठ्या संख्येनं नागरिक अद्याप कागदी चलनांचा वापर करतायत। विशेष म्हणजे याआधी आरबीआयनं नाण्यांचा वापर वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अपेक्षित यश आलेलं नाही। खरं तर जगातील 60 देशांमध्ये प्लास्टिकच्या नोटांचा वापर दैनंदिन व्यवहारात केला जातोय। त्यामुळे आता भारतातही प्लास्टिकच्या नोटा कधी चलनात येणार याची उत्सुकता नागरिकांना आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।